हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण या व्हिडिओमध्ये लहान मुलांबरोबर बोलली जाणारे इंग्लिश सेंटेन्सेस बघणार आहोत। याने काय होईल, तुमची सुद्धा इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस होईल आणि तुमच्याबरोबर मुलं सुद्धा चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलतील। आता सुरुवातीला काय करायचं, आपण सकाळी काय काम करतो की मुलांना उठवायचं। सगळ्यात मोठं काम म्हणजे मुलांना उठवायचं। लवकर उठतच नाहीत। उठ रे, जागा झाला का, असं एवढं सगळं न म्हणता तर त्यांना गुड मॉर्निंग म्हणून उठवा। गुड मॉर्निंग रोज रोज आपण जर त्यांना गुड मॉर्निंग म्हणून उठवायला लागलो तर त्यांना सवय लागेल आणि ते सुद्धा आपल्याला उठलं की पहिलं म्हणतील गुड मॉर्निंग। म्हणून गुड मॉर्निंग ह्या वाक्याने त्याला सुरुवात करा इंग्लिश बोलण्याची। आपण मुलांना म्हणतो की नाही जागा हो, तर ते इंग्लिश मध्ये म्हणा वेकअप। वेकअप म्हणजे जागा हो आणि गेटअप म्हणजे उठ। जागा होण्याला वेकअप हा शब्द वापरला जातो आणि उठण्याला म्हणजे झोपेतून आता बाजूला व्हायचं, बेडवरून बाजूला व्हायचं, त्याला गेटअप हा शब्द वापरला जातो। मुलांना आपण दात घासायला सांगतो, ब्रश युअर टीथ, तुझे दात घास। ब्रश युअर टीथ। गो टू द वॉशरूम म्हणजे वॉशरूमला जाऊन ये, गो टू द वॉशरूम। टेक बाथ म्हणजे आंघोळ कर, टेक बाथ। कम हिअर म्हणजे इकडे ये, कम हिअर। ईट इट हे खा, ईट इट हे खा। डोंट शाउट ओरडू नका, डोंट शाउट। आता हे एवढे छोटे छोटे सेंटेन्सेस आहेत ना, 2 शब्दांचे 3 शब्दांचे, तुम्ही जे हे वाक्य त्यांच्याशी बोलताय ना ते वाक्य ते सुद्धा इंग्लिश मध्ये बोलतील। रडू नकोस, डोंट क्राय। बी हॅपी आनंदी रहा, बी हॅपी। लेट्स प्ले द गेम, लेट्स प्ले द गेम म्हणजे चल खेळ खेळूया किंवा गेम खेळूया, लेट्स प्ले द गेम। शो मी म्हणजे मला दाखव, शो मी म्हणजे तुझ्याकडे काय आहे किंवा तुझ्या हातात काय आहे ते मला दाखव असं म्हणायचं असेल तर शो मी। व्हॉट इज धिस तुम्ही होमवर्क घेत असाल किंवा आणखी काय विचारत असेल त्याला, हे काय आहे, ह्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, तर ते व्हॉट इज धिस, हे काय आहे। लिसन टू मी मुलं ऐकत नसतील तर त्यांना म्हणा तुम्ही लिसन टू मी म्हणजे माझं ऐक, लिसन टू मी। राईट नाव म्हणजे आत्ता लिही, राईट नाव हे WRITE, राईट म्हणजे लिहिणे आणि आपण दुसरं म्हणतो राईट नाव हे आत्ताच कर, लगेच कर। राईट नाव तर त्याचं स्पेलिंग आहे RIGHT, दोन्हींचा उच्चार एकच आहे, राईट। राईट नाव हे राईट नाव म्हणजे लगेच, तुला जे काय करायचं ते आत्ता लगेच कर, राईट नाव, डू इट राईट नाव, लगेच कर। रिपीट इट म्हणजे हे परत कर, रिपीट इट हे परत कर किंवा परत म्हण, रिपीट इट। रिपीट आफ्टर मी म्हणजे माझ्या पाठीमागे म्हण, रिपीट आफ्टर मी। रिपीट विथ मी, रिपीट विथ मी म्हणजे काय तर माझ्या बरोबर म्हण, रिपीट विथ मी। ट्राय अगेन म्हणजे पुन्हा प्रयत्न कर, ट्राय अगेन। नाव यू ट्राय आता तू प्रयत्न कर, नाव यू ट्राय। दिस इज इझी म्हणजे हे सोपं आहे, दिस इज इझी। डोंट बी शाय लाजू नको, डोंट बी शाय। आळशी होऊ नको, डोंट बी लेझी। वाय आर यू सायलेंट, वाय आर यू सायलेंट तू असा शांत का आहेस, वाय आर यू सायलेंट। देन वी विल प्ले म्हणजे आपला एवढा अभ्यास झाल्यानंतर आपण खेळू किंवा माझं एवढं काम होऊ दे नंतर आपण खेळू, तसं मग आपण खेळू, देन वी विल प्ले। आर यू सिक म्हणजे तू आजारी आहेस का, तुला बरं वाटत नाहीये का, आर यू सिक। डोंट ड्रिंक कोल्ड वॉटर थंड पाणी पिऊ नको, डोंट ड्रिंक कोल्ड वॉटर। डोंट लाय म्हणजे खोटं बोलू नको, डोंट लाय। च्यू फूड प्रॉपरली, च्यू फूड प्रॉपरली म्हणजे अन्न व्यवस्थित चाव किंवा जे काही तू खातोयस ते व्यवस्थित चावून खा, च्यू फूड प्रॉपरली। व्हॉट डिड यू डू म्हणजे तू काय केलंस, व्हॉट डिड यू डू। एखाद्या वेळी मुलं चांगली कामं करतात तर त्यावेळी त्यांना शाबासकी द्यायला विसरू नका, त्यावेळी म्हणा त्यांना वेल डन, व्हेरी गुड, खूप छान किंवा चांगलं केलं, वेल डन। डोंट प्ले आउटसाइड म्हणजे बाहेर जर समजा ऊन वगैरे असेल, थंडी असेल, आपण त्यांना सांगतो ना डोंट प्ले आउटसाइड म्हणजे बाहेर खेळू नका, डोंट प्ले आउटसाइड।
पुट युअर टॉईज बॅक म्हणजे तुझी खेळणी परत ठेव. आता खेळून झालंय तर तुझी खेळणी परत ठेव. पुट युअर टॉईज बॅक. एखादी वस्तू गरम असेल आणि आपल्याला सांगायचं त्याला हात लावू नको. डोंट टच इट म्हणजे त्याला स्पर्श करू नको किंवा त्याला हात लावू नको. डोंट टच इट. नेवर लाय. कधीही खोटं बोलू नको. नेवर लाय. डोंट लाय टू मी. माझ्याशी खोटं बोलू नको. डोंट लाय टू मी. बी हॅपी इन दॅट म्हणजे त्यात आनंदी राहा. तुझ्याकडे जे आहे त्यात आनंदी राहा. बी हॅपी इन दॅट. डोंट ईट आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीम खाऊ नका. डोंट ईट आईस्क्रीम. होल्ड माय हँड माझा हात धर. होल्ड माय हँड. डोंट बॉदर मी म्हणजे मला त्रास देऊ नको. डोंट बॉदर मी. हाऊ डीड इट ब्रेक म्हणजे हे कसं तुटलं किंवा कसं मोडलं. हाऊ डीड इट ब्रेक. टेल मी एव्हरीथिंग. टेल मी एव्हरीथिंग मला सगळं सांग. टेल मी एव्हरीथिंग. व्हॉट हॅपन टू यू तुला काय झालं. व्हॉट हॅपन टू यू. आय नो मला माहित आहे. आय नो. आय डोंट नो मला माहित नाही. समजा एका मुलानं विचारलं माझी ही वस्तू कुठे आहे ती वस्तू कुठे आहे. मला नाही माहित असं नका म्हणू तर आय डोंट नो असं म्हणा. आय डोंट नो. गुड बॉय मुलांनी चांगलं काम केल्यानंतर किंवा आपण त्यांना सांगाल तसं ऐकल्यानंतर आपण म्हणतो की नाही गुड बॉय चांगला मुलगा. गुड बॉय म्हणजे छान. आय एम अँग्री विथ यू. आय एम अँग्री विथ यू मी तुझ्यावर रागावली आहे. आय एम अँग्री विथ यू. क्रॉस द रोड म्हणजे रोड क्रॉस कर. क्रॉस द रोड. डोंट टच द आयर्न म्हणजे इस्त्रीला हात लावू नको. डोंट टच द आयर्न. डीड यू लाईक द फूड तुम्ही एखादा पदार्थ बनवलाय आणि त्यांना टेस्ट करायला दिलाय आणि तो त्याला आवडलाय का हे विचारायचंय तर डीड यू लाईक द फूड तुला जेवण आवडलं का. डीड यू लाईक द फूड. बी सिरियस अबाउट स्टडीज. बी सिरियस अबाउट स्टडीज म्हणजे अभ्यासाविषयी जरा सिरियस हो. इट्स टॉर्न म्हणजे ते फाटलं आहे. इट्स टॉर्न. डू यू नो. डू यू नो म्हणजे तुला माहित आहे का. डू यू नो. युअर हँड्स आर डर्टी म्हणजे तुझे हात घाण आहेत. युअर हँड्स आर डर्टी. वॉश युअर हँड्स तुझे हात धु. ते घाण आहेत तुझे हात धु. वॉश युअर हँड्स. मूव असाइड म्हणजे जरा बाजूला सरक. मूव असाइड. पुट देम इन करेक्टली म्हणजे ते व्यवस्थित ठेव नीट ठेव किंवा तुम्ही असं म्हटलं तरी चालेल. पुट देम इन प्रॉपरली. पुट देम इन प्रॉपरली किंवा करेक्टली किंवा नीटली हा शब्द सुद्धा वापरू शकता. नीटली प्रॉपरली करेक्टली हे शब्द चालतील. आस्क बिफोर थ्रोईंग म्हणजे फेकण्यापूर्वी विचार. आस्क बिफोर थ्रोईंग. कीप इट नियर यू म्हणजे हे तुझ्या जवळ ठेव. कीप इट नियर यू. डोंट वॉक बिअरफूट म्हणजे अनवाणी चालू नको. डोंट वॉक बिअरफूट. टेक एव्हरीवन्स ब्लेसिंग. टेक एव्हरीवन्स ब्लेसिंग म्हणजे सर्वांचे आशीर्वाद घ्या किंवा सगळ्यांचे आशीर्वाद घे. टेक एव्हरीवन्स ब्लेसिंग. डोंट ब्रेक द टॉईज खेळणी तोडू नको. डोंट ब्रेक द टॉईज. पुट धिस प्लेट ऑन द टेबल ही प्लेट टेबलवर ठेव. पुट धिस प्लेट ऑन द टेबल. डोंट टॉक वाईल इटिंग. डोंट टॉक वाईल इटिंग म्हणजे जेवताना बोलू नको. आपण मुलांना म्हणतो की नाही गप्पा मारत असतात उगीचच. डोंट टॉक वाईल इटिंग. फर्स्ट फिनिश द मील. फर्स्ट फिनिश द मील आधी जेवण संपव. फर्स्ट फिनिश द मील. यू विल फॉल डाऊन तू पडशील. यू विल फॉल डाऊन. स्टील यू आर मेकिंग नॉईस म्हणजे तरीही तुम्ही आवाज करताय. मी तुम्हाला सांगितलंय तरीही तुम्ही आवाज करताय. स्टील यू आर मेकिंग नॉईस. तर फ्रेंड्स आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.